या बातमीचे प्रायोजक आहे अभिजित गव्हाणे यांचे हॉटेल गावरान तडका सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे बांधकाम कामगारांना टोकन मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिला कामगारांस पुरुष बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार मंडळाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। सोलापूर हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन त्यांनी केलं। आज मुळेगाव तांडा येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे साहित्य व टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली असून येथील कार्यालयासमोर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, करमाळा, माढा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, मोहोळ यासह माळशिरस तालुक्यातून 2 ते 3 हजार बांधकाम कामगार जमा झाले होते। परंतु अनेक वेळा हेलपाटे मारून ते वैतागलेले आणि आजही टोकन मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोलापूर हैदराबाद रोडवरून उठणार नसल्याचा इशारा संतप्त कामगारांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिला। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे लोकप्रधान न्यूज चॅनल पत्रकार नारायण घंटे यांनी। पहा यांचा खास ग्राउंड रिपोर्ट। जय हिंद। लोकप्रधान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण मुळेगाव तांड्या येथील महाराष्ट्र कामगार ऑफिस या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। आज सकाळ पहाटे 4 वाजल्यापासून ते या ठिकाणी कामगार या ठिकाणी आलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्यांना टोकन आणि जे साहित्य आहे ते मिळत नसल्याने संपूर्ण कामगार हे या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगाही लागलेल्या आहेत। जवळपास हे मागील अनेक दिवसापासून हे कामगार येत आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाकडून घोर फसवणूक होत असल्याचे कामगारातून रोष निर्माण होत आहे। जवळपास आता आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची सुद्धा गर्दी लागलेली आहे। त्याप्रमाणे सोलापूरकडे असतील किंवा इकडं हैदराबाद साईडला मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। आपण काही या ठिकाणी महिला मंडळ बसलेले आहेत। सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संपूर्ण कामगारातून रोष निर्माण होत आहे। जवळपास जोपर्यंत त्यांचे साहित्य मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी उठणार नाहीत असं त्यांची भावना आहे। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मावशी, आपण कुठून आलात? रायरसवरून आलो आम्ही, तुळजापूर बसल्या रायरसवरून। बरं, तुम्हाला इथं काय म्हणून सांगितलं? तुम्हाला टोकन आज बुधवारी घेऊन जावं म्हणले म्हणून आम्ही 3 वाजता रात्री येऊन बसलेलो आहोत। किती दिवस झाले प्रयत्न करतात? फेब्रुवारी पासून आम्ही आलेलो आहोत। जवळपास तुमची पूर्ण पद्धत झाली। हा, मला नाव सांगा मावशी। भाग्यश्री पांढरे, मी बार्शीवरून आले। मी आता 3री वेळेस आहे माझी यायची। त्यांनी बोलले की ह्या बुधवारी चालू करतो। 2 बुधवार झाले, त्यांनी तारीख काय डिक्लेअर करेना गेलेत। मग कशासाठी? कामगाराची पूर्ण फसवणूक होत असं वाटतं का तुम्हाला? पूर्णपणे 100% फसवणूक होत आहे। तुमच्या मागणी काय? आता एवढा मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या काय असेल? आज जर आमची मागणी पूर्ण केली नाही, आज जर आम्हाला टोकन भेटले नाही, तर इथून पुढचं जी काही होईल त्याला सरकार जबाबदार राहील। मी सोलापूर सावित्रा नामदेव बिगारी काम करते। ते टोकन घ्यायसाठी मी आले। आता 2 आठवडा झालं मी यायला लागले आणि पैसे मागतात तिथं आलं की। आता कोण आता आतमध्ये माणसं आतमधले असतात 1000 रुपये द्या तेव्हा टोकन देतो असं म्हणाले। पैसे नसले टोकन दिलंच नाही ना, माघारी गेलं। म्हणजे भ्रष्टाचार आहे असं म्हणायचं? हाँ हाँ है। 1000 रुपए लेकर 6 बजे तक टोकन बांटे सबको। 1000 रुपए लेकर हमारे गली में 6 बजे तक टोकन लेकर आए सब। 1000 रुपए दे टोकन लेकर आए कल। संपूर्ण कामगाराच्या वतीने मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे। जर आज टोकन नाही मिळालं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन स्वरूपात तीव्र आंदोलन करण्याचे काही कामगार महिला मंडळीने लोकप्रधानच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे। सरकारने याकडे कुठेतरी लक्ष देणे तितकंच गरजेचं आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मुळेगाव तांडा। नाज इरफान मनियार। मैं यहाँ से तेलंगी पाचापेड़ से आई सो है। मेरी बच्ची है 3 साल की, छोड़कर आई सो है। मैं सुबह में पहाड़ में 3 बजे आई सो है। 3 बजे आई सो है पहाड़ में। कुछ भी नहीं मिला। आकर जाओ बोलते एजेंट के थ्रू, मतलब पैसे लेकर दे रहे उन्होंने, टोकन हमारे को नहीं दे रहे। हमारे की बहुत हालात खराब हो रहे। 4 बार वहाँ आकर गए हम, हमारे को नहीं मिला टोकन अभी तक। बर्तन भी नहीं मिले, पेटी भी नहीं मिली। सुधाकर गोमकर, राहणार सोलापूर उमानगरीतून आले मी। आम्ही इथं निम्म्या रात्री आलेलो आहे मुक्कामाने, तरी पण आम्हाला टोकन भेटलं नाही। 4थी वेळ आता इथे यायची आमची आणि इथं 1000 रुपये मागते टोकनसाठी। नमस्कार, माझं नाव आरती दत्तात्रय काशीद। मी आले दैठण्यावरून, बार्शी तालुका आहे माझा। हा हेलपट आहे 4था वेळ आहे।
कमीत कमी आम्हाला खर्च यायचा जायचा आमचा 1500 रुपये जातोय आणि इथे एजंट येऊन सांगतात आहे की 1000 रुपये द्या तुम्हाला कुपन देतो आणि इथे येतो आम्ही तिसरी वेळ झाला की बंद आहे म्हणून सांगायला लागले आणि म्हणून त्यासाठी आम्ही रस्ता बंद केला आणि आमचं म्हणणं आहे की इथे 6,000 रुपये 1000 माणसं येत असतील तर तुम्ही तालुका वाईज का देत नाहीये? तालुका वाईज द्या म्हणजे तुमचा पण भार कमी होईल आणि पटकन कामं होऊन जातील. आणि दिवसाला किती टोकन दिले जाते? दिवसाला 3000 ते 6000 आहे तर 1000च्या आतमध्येच देत असतील कुपन. हा वशिलीबाजी तर अजून चालतंय कारण की मी सोमवारची कथा मी असं सहज म्हटलं कधीचा टाइम आहे काय बघून यावं तर अक्षरशः माणूस अचानक आला आणि म्हणतो मी ह्याच्या कुर्डवाडीचा आहे माझ्या मित्राकडे टोपण आहे तुम्ही 1000 रुपये घ्या आणि मी तुम्हाला देतो म्हणजे ह्यांची वशिलीबाजी चालू आहे. पूर्ण पैशाचं काम चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाला गरीबाला आम्ही कामं सोडून यायची रानात कामं करायची आणि लेकरं बाळा सोडायची लेकरं शाळेत जायची आम्ही इथे येऊन उभं राहायचं रात्री 10 वाजता यायचं का तर सकाळी खूप गर्दी होते म्हणून आम्ही सकाळी पहिला नंबर मिळावा किंवा लवकर घरी जावं म्हणून एवढं आम्ही काल रात्री 4 वाजता पहाटे 3-3:30 ला आलेले आहे मी इथे आणि माझं मागणं आहे की तालुक्या वाईज द्यावं सगळं तालुक्या वाईज द्या तुम्हाला सोपं जाईल आणि आमचा खर्च 5-5 वेळा येताना 500 रुपये हेल्पाट गणित जाईल तर आमचं परवडलं काय आम्हाला भांडी दिलं काय आणि पेटी दिली काय तुम्ही असं अद्दर तर पैसे ओढून घेणारच आहात ना ते फुकट देता काय ना असं घेता काय एकच करताय तुम्ही एजंट वरून तर आवरून बघा शोधून काढा की काय म्हणून हे का असे करायला लागले मग आतमध्येच काय तर घोळ चालू आहे ना म्हणून तर हे बंद आहे. काय थाळी काय बेत काय चव ओकेच आहे सगळं अस्सल खवयांसाठी अस्सल मेजवानी गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गावरान तडका अस्सल गावरान चवीचं मटण आणि चिकन गावरान तडका आमच्या येथे चिकन थाळी मटण थाळी जत्रा मटण थाळी चिकन उकड मटन उकड आणि गावरान चिकन थाळी तेही आपल्या बजेटमध्ये उपलब्ध सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 11 आपल्या सेवेत रुजू आमचा पत्ता रंगभवन चर्च समोर 7 रस्ता रोड सोलापूर संपर्क 85 52 06 02 23 आणि 96 57 51 22 18